आजची पत्रकार परिषद 26व्या बौद्ध महिला धम्म परिषदेच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील उपासक उपासिकांना या धम्म परिषदेचं निमंत्रण देण्यासाठी, त्याचबरोबर या धम्म परिषदेमध्ये देश विदेशातील बौद्ध भिक्खू आणि भिक्खूनी येणार आहेत, त्यांच्या धम्मदेशनेचा लाभ संपूर्ण बौद्ध उपासक उपासिकांना मानव जातीवाला व्हावा यासाठी ही पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे। ही परिषद 27 व 28 फेब्रुवारी 2025 रोजी आहे। ही परिषद विश्वशांती बुद्धविहार, भीमटेकडी, जटवाडा रोड, लेणी परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या परिषदेला येणारे जे काही उपासक उपासिका आहेत ते श्रद्धा भावनेने गेल्या 25 वर्षापासून भीमटेकडी सोबत अखिल भारतीय भिक्खुनी संघ आयोजित 26व्या धम्म परिषद सोबत भारतीय विनयलंकार धम्मज्ञान प्रशिक्षण केंद्र या संस्थेच्या सोबत काम करतात आणि त्या कामाचं योगदान म्हणजेच ही धम्म परिषद आहे। या धम्म परिषदेमध्ये वेगवेगळे विचारवंत येत आहेत। या विचारवंताचा लाभ त्यांच्या परिवाराला, त्यांच्या कुटुंबाला व्हावा यासाठी ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे। आपण गेल्या वर्षापासून 1 वर्षामध्ये आपण डॉक्टर बी.आर. आंबेडकर 100 बेड हॉस्पिटल या हॉस्पिटलचं काम आपण गेल्या वर्षी 2024 मध्ये आपण चालू केलं। औरंगाबाद शहरातील तमाम बौद्ध उपासक उपासिकांनी, श्रद्धावान उपासक उपासिकांनी आपणाला 2.25 कोटी रुपये धम्मदान देऊन आपण ती 50 बेडचं हॉस्पिटल आपण पूर्ण केलं। 50 बेड हॉस्पिटलचं काम अपुरं आहे, ते येत्या धम्म परिषदेनंतर चालू करणार आहोत आपण। तर त्या नवीन बिल्डिंगमध्येच आपण 2 रूमचं उद्घाटन, ओपीडीचं उद्घाटन, डेली ओपीडी आणि दर रविवारी प्रत्येक विषयामध्ये किंवा स्पेशलिस्ट डॉक्टर आपण त्या दर रविवारीला ओपीडीसाठी येणार आहेत। ती सेवा मात्र आपण येणाऱ्या उपासक उपासिकांना अगदी मुबलक दरात आपण त्यांना देणार आहोत। या धम्म परिषदेला किती उपासक उपासिका कुठून उपस्थित राहणार आहेत, किती भंतीचे उपस्थित राहणार आहेत? या परिषदेला देश विदेशातील थायलंड असेल, जपान असेल, श्रीलंका असेल, कलकत्ता असेल, मुंबई असेल, बुद्धगया असेल, सारनाथ असेल, पूर्ण महाराष्ट्रात मुळावा असेल, पूर्णा असेल, पूर्ण महाराष्ट्रामधून भिक्खू आणि भिक्खुनी येणार आहेत। जवळपास उपासकांची संख्या अगणित असेल। त्याचबरोबर या परिषदेमध्ये विपश्यना शिबिर सुद्धा चालू आहे, म्हणून सर्व उपासक उपासिकांना या धम्म परिषदेमध्ये बुद्ध धम्माचा लाभ व्हावा हा खरा उद्देश या धम्म परिषदेचा असतो। आणि त्याच उत्सुकतेने सर्व धम्म परिषदेला येणारा महाराष्ट्रातला उपासक उपासिका वर्ग आणि भारतामधून सर्व भिक्खू आणि भिक्खुनी संघ मोठ्या संख्येने जास्तीत जास्त प्रमाणाने उपासकांना धम्मज्ञान देण्यासाठी येत असते। समाजाला काय आव्हान? आम्ही समाजाला एवढंच आवाहन करणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही धम्म दिला आपल्याला, त्या धम्म चळवळीचं काम हे प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे, प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे। आणि ती जबाबदारी वाढवण्यासाठी, ती जबाबदारीची जाणीव करण्यासाठीच आपण ही धम्म परिषद घेत असतो। या धम्म परिषद मुळेच समाजामध्ये बाबासाहेबांच्या धम्म कार्याची जाणीव निर्माण होते। धम्म परिषदमुळेच माणसाच्या मनामध्ये परिवर्तन होतात आणि या धम्म परिषदमुळेच माणसामध्ये धम्माबद्दल श्रद्धा वाढते आणि म्हणून आम्ही धम्म परिषद आयोजित करत असतो।